प्रथमतः MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्या पद्धतीने MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसनं यापूर्वी बाजारामध्ये आपल्यासाठी असे खूप सारे सॉफ्टवेअर्स आपल्यासाठी उपलब्ध केले होते. फॉर एक्झाम्पलमध्ये मेडिकल सॉफ्टवेअर्स असतील, त्याच्यानंतर बिलिंग सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर सॉफ्टवेअर्स असतील. अशा विविध प्रकारची सॉफ्टवेअर्स आपल्यासाठी बाजारामध्ये या MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसने उपलब्ध करून दिली होती. त्याच पद्धतीनं MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसनं याही वेळेस एक नवीन सॉफ्टवेअर बाजारामध्ये लॉन्च करत आहे आणि त्याचं नाव आहे कृषी सेवा केंद्र. म्हणजे की ज्या पद्धतीनं कृषी क्षेत्रामधील जी उपकरणं असतात किंवा एखाद्या प्रोडक्ट एखादं जर हे असेल तर औषध असेल तर अशा प्रकारच्या विविध गोष्टींसाठी हे सॉफ्टवेअर यूज केलं जाणार आहे. तर हे सॉफ्टवेअर कशा पद्धतीने यूज करायचं तर आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण समजून घेणार आहोत. तर आपल्याला समोर एक लॉग इन पेज दिसते, त्याच्यामध्ये आपल्याला युजर टाईप हा जो बॉक्स दिसतोय त्याच्यामध्ये सिलेक्ट युजर टाईप्स, याच्यामध्ये ॲडमिन अँड युजर्स हे दोन ऑप्शन्स असतील. अँड वी हॅव टू सिलेक्ट फर्स्ट ॲडमिन. त्याच्यानंतर युजर नेम नेम आहे तो तुम्हाला बॉक्समध्ये इन्सर्ट करायचा आहे आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती एक मल्टी फंक्शन सिस्टीम दिसेल, त्याच्यामध्ये फाईल, स्टॉक, सेल, परचेस, रिटर्न, एक्सपायरी, एम्प्लॉई, एक कॉन्फिगरेशन रिपोर्ट्स. या सॉफ्टवेअर्सनी प्रत्येक फंक्शनसाठी एक सब फंक्शन्स आहेत आणि प्रत्येकासाठी काही शॉर्टकट्स या सॉफ्टवेअर्सनी प्रोव्हाइड केलेत. तर प्रत्येक फंक्शन आपल्याला व्यवस्थित या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला समजून घ्यायचंय. आपल्याला प्रथमतः कॉन्फिगरेशन हे फंक्शन आपल्याला समजून घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट कंपनी प्रोफाईल, ज्याच्यासाठी Ctrl+P हे शॉर्टकट्स या सॉफ्टवेअरनी प्रोव्हाइड केलंय. त्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती कंपनी प्रोफाईल रिलेटेड एक स्लाइड तुमच्या समोर प्रेझेंट होतीये. त्याच्यामध्ये शॉपचं नेम असेल, जे फॉर एक्झाम्पल आपल्याला स्क्रीनवरती दिसते. त्यानंतर शॉप नंबर जो तुमचा बॉक्स दिसतोय तिथं फॉर एक्झाम्पल 15 हा नंबर त्यांनी कन्सिडर केलाय. जो रिस्पेक्टिव्ह शॉप आहे त्याचं कॉन्टॅक्ट नंबर फॉर एक्झाम्पल 1457888956 आणि त्यानंतर ईमेल असेल तो तुम्हाला ईमेल टाकायचे जसं फॉर एक्झाम्पल aniket2811@gmail.com. वेबसाईट असेल ती वेबसाईट तर तुम्ही त्या ठिकाणी बॉक्समध्ये इन्सर्ट करू शकता. ॲड्रेस आहे तो तुम्हाला रिस्पेक्टिव्ह ॲड्रेस त्या बॉक्समध्ये टाकायचे. डिस्क्रिप्शन हे ऑप्शनल आहे आणि या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करून कंपनी प्रोफाईल सक्सेसफुली हे करायचंय. त्यानंतर जो त्याच्या लेफ्ट साईडला कॉन्फिगरेशनच्या दिसतोय एम्प्लॉई, हे फंक्शन आपण डिस्कस करूयात. त्यानंतर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल एम्प्लॉईज ॲड करायचे आणि त्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला तिथं स्क्रीनवरती दिसतंय एक स्लाइड जनरेट होईल. एम्प्लॉईजचा नेम हा जो बॉक्स दिसतोय तर फॉर एक्झाम्पल रोहित हे नेम आपण तिथं कन्सिडर करतोय. तो रिस्पेक्टिव्ह एम्प्लॉईजचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट बॉक्समध्ये इन्सर्ट करायचा आहे. जेंडर मेल, फिमेल, अदर्स जे आहेत ते तुम्हाला टाकायचे. डेट ऑफ जॉईनिंग फॉर एक्झाम्पल 6 एप्रिल 2021 ही दिसतीये. बेसिक सॅलरी जी तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात ती टाकायची आहे. ॲड्रेस आपल्याला एम्प्लॉईजचा टाकून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं. यानंतर कॉन्फिगरेशन मधला यानंतर जसंच एम्प्लॉईजमध्ये आपल्याला जो तुम्ही एम्प्लॉई ॲड केलाय त्यानंतर तुम्ही आता रोहित असेल त्याच्यावरती राईट क्लिक करायचे. तुमच्या समोर 4 ऑप्शन्स येतील, ॲड, एडिट, डिलीट, क्लोज. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही त्याची एडिट करू शकता. डिलीट करायची असेल तर डिलीट सुद्धा करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला स्क्रीनवरती हे सगळे ऑप्शन्स प्रोसीड होताना दिसत आहे. त्यानंतर कॉन्फिगरेशन मधला युजर क्रिएशन Ctrl+N या शॉर्टकट्स या सॉफ्टवेअरनी प्रोव्हाइड केलंय. त्यानंतर युजर टाईपमध्ये आपल्याला युजर या बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर न्यू युजर नेम मध्ये जो बॉक्स दिसतोय तुम्हाला तिथं त्या युजरचा नेम टाकायचे आणि सर्च तिथं आहे तिथं सर्च करायचे. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर असेल तो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तिथं टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल 784945987594. एंटर पासवर्ड आणि तोच पासवर्ड परत एकदा टाकून कन्फर्म पासवर्ड करून क्रिएट युजर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर युजर अपडेशन Ctrl+O हे शॉर्टकट्स प्रोव्हाइड केलंय. त्याच पद्धतीने एंटर युजर जो आहे तो तुम्हाला तिथं टाकायचे आणि सर्च करायचे. जर हे असेल तर तुम्हाला ते सगळे इन्फॉर्मेशन तिथं येईल. ओल्ड पासवर्ड आहे तो त्याचा तिथं त्या बॉक्समध्ये इन्सर्ट करायचा आहे. जो नवीन पासवर्ड आहे तो तिथं जनरेट करून परत जो त्याच्या खाली जो बॉक्स आहे कन्फर्म पासवर्ड टाकून अपडेट युजर या बटनावरती क्लिक करून युजर जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला अपडेट करायची. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट फंक्शन डिस्कस करायचे ते म्हणजे शॉर्टकट स्टॉक कॅटेगरी Ctrl+X या शॉर्टकट्सनी ते या सॉफ्टवेअरनी प्रोव्हाइड केले. लेट वी विल डिस्कस कॅटेगरी. तर कॅटेगरीचा नेम जो बॉक्स दिसतोय तो तुम्हाला तिथं कॅटेगरीचा नेम इन्सर्ट करायचे. डिस्क्रिप्शन हे ऑप्शनल असेल. जसं फॉर एक्झाम्पल्स आपल्याला कॅटेगरीज तिथं दिसत आहे. जर हे तुम्हाला सर्च बाय कॅटेगरी जो तुम्हाला दिसतोय तिथं तुम्हाला प्रोडक्टचं नेम टाकल्यानंतर तुम्ही कॅटेगरी तिथं तुम्ही जर टाकली तर ती तुमच्या समोर येईल. जसं फॉर एक्झाम्पल 1003
पेस्टिसाइड्स हे तुम्हाला तिथं कॅटेगरी दिसते. तर तुम्ही हे सेव्ह पण करू शकता, एडिट करायचं असेल एडिट करू शकता, डिलीट करायचं असेल तर डिलीट पण करू शकता. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अपडेट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टॉकमधला सेकंड फंक्शन आहे सब फंक्शन प्रोडक्ट्स. तर कॅटेगरीचं नेम तुम्हाला तिथं टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल पेस्टिसाइड्स किंवा सीड्स तिथं सिलेक्ट करताय. प्रोडक्टचं नेम असेल तर तुम्हाला प्रोडक्टचं नेम त्या बॉक्समध्ये इन्सर्ट करायचं आहे. पॅक जे किती ml आहे ते तुम्हाला तिथं टाकायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. डिस्क्रिप्शन हे ऑप्शनल आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की एका जो प्रोडक्ट आहे तो ऍड केलेला आहे. तर हे तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकता, क्लिअर करायचं असेल तर क्लिअर करू शकता, एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला अपडेट या बटनावरती क्लिक करून ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह करू शकता. ठीक आहे. तर यानंतर आहे परचेस. त्याच्यामध्ये न्यू सप्लायर Ctrl+F हे शॉर्टकट्स या सॉफ्टवेअर्सनी प्रोव्हाइड केले. लेट वी विल डिस्कस. सप्लायर नेम हा जो बॉक्स दिसतोय तो तुम्हाला तिथं रिस्पेक्टिव्ह सप्लायरचा जो नेम आहे ते तुम्हाला तिथं त्या बॉक्समध्ये इन्सर्ट करायचं. फॉर एक्झाम्पल अनिकेत दिसतंय. त्यानंतर जो रिस्पेक्टिव्ह सप्लायर आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा. फॉर एक्झाम्पल 7845987456. ॲड्रेस आहे तो सप्लायरचा तो मात्र तुम्हाला तिथं टाकायचा आहे. डिस्क्रिप्शन हे ऑप्शनल असेल. आणि त्याच्यानंतर सर्च बाय सप्लायर नेममध्ये तुम्ही तिथं सर्च सुद्धा करू शकता. फॉर एक्झाम्पल अनिकेत हे तुम्हाला खाली नेम जनरेट झालेलं दिसतंय. ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला सेव्ह सुद्धा करता येऊ शकतात, डिलीट करता येतात, एडिट करता सुद्धा येऊ शकतात. आणि त्यानंतर अपडेट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर परचेसमधला सेकंड आहे न्यू परचेस Ctrl+G हे शॉर्टकट्स आहे. एंटर सप्लायरचं नेम टाकायचं आणि तिथं सर्च करायचं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एंटर प्रोडक्ट नेम, तुम्हाला प्रोडक्टचं नेम टाकायचं आहे. महादन 1 kg. त्यानंतर पॅक एक्सपायरी डेट असेल ती तुम्हाला एक्सपायरी डेट त्या बॉक्समध्ये टाकून तुम्हाला इन्सर्ट करायची. बॅच नंबर जो असेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय HSN आहे तो तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करायचा आहे. क्वांटिटी आहे ती सुद्धा तुम्हाला इन्सर्ट करायची. SCH क्वांटिटी तिथं सुद्धा तुम्हाला ती एंटर करायची. रेट असेल, MRP असेल, GST पर्सेंटेज असेल. त्यानंतर तुम्हाला तो प्रोडक्ट तिथं ऍड झालेला दिसेल. तुम्हाला त्यानंतर एडिट सिलेक्टेड आयटम आणि डिलीट सिलेक्टेड आयटम हे तुम्हाला दोन ऑप्शन असतील, हे सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता. त्यानंतर लेफ्ट साईडला जो तुम्हाला सिलेक्ट प्रोडक्ट डिटेल्स दिसतोय, जर याचा मिनिंग असा होतो की जर तुमच्याकडं जो प्रोडक्ट ऑलरेडी तुमच्या सॉफ्टवेअर्समध्ये इनबिल्ट असेल तर ही तुम्हाला सगळे इथं तुम्हाला दिसेल. जे क्वांटिटी आहे ते तुमच्या क्वांटिटी किती आहे ते तुम्हाला तिथं डिस्प्ले होतील. प्रोडक्टचा नेम, युनिट प्राइस ही सगळ्या गोष्टी हे होतील. त्यानंतर टोटल डिस्काउंट आणि टोटल GST हे तुम्हाला तिथं जनरेट होईल. टोटल अमाऊंट आणि डिस्काउंट किती देत आहेत ते, नेट अमाऊंट 407.4 हे तुम्हाला दिसते. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फायनलाइज परचेस हा जो वर्ड दिसतो त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आणि परचेस ॲडेड सक्सेसफुली या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर आहे सप्लायर पेमेंट Ctrl+H. एंटर सप्लायर नेम, तुम्हाला सप्लायरचा नेम टाकायचे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचे आणि सगळी त्याबद्दलची इन्फॉर्मेशन सप्लायरची जनरेट होईल. त्यानंतर पेमेंट, एंटर पेमेंट. जसं फॉर एक्झाम्पल 100 रुपीज. रिमेनिंग अमाऊंट त्यांची दिसते 1462.9. पे डेट टाकायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये बाय कॅश, बाय ऑनलाईन. आणि पेमेंट या बटनावरती क्लिक करून सप्लायर पेमेंट सक्सेसफुली हे तुम्हाला दिसेल. त्या पद्धतीनं त्याची टोटल अमाऊंट असेल, पेड अमाऊंट असेल, रिमेनिंग अमाऊंट ते तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. टोटल अमाऊंट फॉर एक्झाम्पल 3462.9 आणि पेड अमाऊंट दिसते 2000 रुपीज, रिमेनिंग अमाऊंट दिसते 1462.9. तर हे सगळं तुम्हाला तिथं जनरेट झालेलं दिसेल. त्यानंतर आपल्याला स्टॉक मधला जो स्टॉक डिटेल आहे Ctrl+D हे शॉर्टकट्स प्रोव्हाइड केलेले. तर सर्च प्रोडक्टमध्ये तुम्हाला त्या प्रोडक्टचा नेम टाकून तुम्हाला सर्च करायचे. जसं फॉर एक्झाम्पल स्क्रीनवरती एक एक्झाम्पल दिसतंय तो तुम्हाला तिथं सर्च केल्यानंतर त्या प्रोडक्टबद्दलची एक्सपायरी डेट असेल, ID असेल, क्वांटिटी असेल, सेल प्राइस असेल, आयटम कॉस्ट असतील, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर जनरेट्स होतील. त्यानंतर आपल्याला जो फंक्शन्स डिस्कस करायचा तो म्हणजे सेल, न्यू सेल Ctrl+E या शॉर्टकट्सनी प्रोव्हाइड केले. कस्टमरचा नेम तुम्हाला तिथं टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल रोहित. आधार नंबर आहे तो तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह कस्टमरचा आधार नंबर तुम्हाला तिथं इन्सर्ट करायचा आहे. एंटर प्रोडक्ट नेम, फॉर एक्झाम्पल महादन 1 kg. ह्या सगळ्या गोष्टी तिथं पॅक, एक्सपायरी डेट, बॅच नंबर, HSN हे सगळं तिथं जनरेट होईल. क्वांटिटीज असतील त्या क्वांटिटीज टाकायचे. त्यानंतर GST पर्सेंटेज टाकून ॲड या बटनावरती क्लिक करायचे. आणि ॲज इट इज आपण जसं प्रिव्हियस फंक्शनमध्ये आपण डिस्कस केलं होतं त्या पद्धतीनं तुम्हाला एडिट सिलेक्टेड आयटम आणि डिलीट सिलेक्टेड आयटम ह्या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी वापर करता येतो.
आणि जसं त्या आधी पण सांगितलं होतं, सिलेक्ट प्रोडक्ट डिटेल्स जो लेफ्ट साईडला दिसतोय तुम्हाला, ॲज इट इज जर तुमच्याकडे त्या गोष्टी जर इनबिल्ट असतील तर त्या तुम्हाला ॲज इट इज तिथं दिसतील. जेवढ्या क्वांटिटीज आहेत आणि जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला तिथं दिसतील. त्यानंतर डिस्काउंट असेल तो डिस्काउंट द्यायचा आहे, टोटल अमाऊंट असेल, एंटर पेड अमाऊंट फॉर एक्झाम्पल ₹400 त्यांनी तिथं कन्सिडर केली आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज सेल या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला तुम्हाला एक PDF जी रिसिप्ट आहे ती जनरेट होईल. जसं केदारेश्वर कृषी सेवा केंद्र अँड हार्डवेअर, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसतील. HSN असेल, बॅच नंबर असेल, एक्सपायरी असेल, पॅक असतील, क्वांटिटी असतील. एक PDF एक रिसिप्ट रूपात ही आपल्याला आपल्यासमोर डिस्प्ले होतीये. तर याचा आपल्याला फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि त्यानंतर आपण करणार आहोत कस्टमर पेमेंट. एंटर कस्टमर नेम, तुम्हाला कस्टमरचा नेम टाकायचं, फॉर एक्झाम्पल रोहित, आणि सर्च करायचे. त्यानंतर तुम्हाला टोटल अमाऊंट, पेड अमाऊंट, रिमेनिंग अमाऊंट दिसते. फॉर एक्झाम्पल पेमेंट, एंटर पेमेंट 109.25 जे आहे ते तुम्हाला द्यायची आहे. त्यांना रिमेनिंग अमाऊंट आहे ती तुम्हाला तिथं डिस्प्ले होईल. पेड डेट असेल ते टाकायची आहेत आणि त्याच्यानंतर बाय कॅश, बाय ऑनलाईन हे सुद्धा तिथं तुम्हाला टाकायचे. त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपल्या स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. जे रिमेनिंग अमाऊंट असेल ते सुद्धा तुम्हाला तिथं डिस्प्ले होईल. रिटर्न हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे. सेल रिटर्न, Ctrl+I हे शॉर्टकट्स त्यांनी प्रोव्हाइड केले. लेट वी विल डिस्कस. एंटर कस्टमर नेम, तुम्हाला कस्टमरचं नेम टाकायचं आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर जो राईट साईडला बॉक्स दिसतोय त्याच्यावरती आपल्याला फॉर एक्झाम्पल ID आहे जे 6005 यावरती क्लिक करायचे. त्यानंतर दोन ऑप्शन्स जनरेट होतील. तो फर्स्ट आहे सिलेक्ट प्रोडक्ट रिटर्न आणि स्पेसिफिक प्रोडक्ट क्वांटिटी रिटर्न. तर सिलेक्ट प्रोडक्ट रिटर्न याचा मिनिंग असा होतो की तुम्ही राईट क्लिक करून प्रोडक्ट रिटर्न करू शकता आणि त्यानंतर जो खालचा ऑप्शन आहे तो म्हणजे स्पेसिफिक प्रोडक्ट क्वांटिटी रिटर्न. तर एक स्पेसिफिक ज्या क्वांटिटीज आहेत ज्या तुम्हाला कम्प्लीट प्रोडक्ट नाही पण काही स्पेसिफिक इंडिव्हिज्युअली क्वांटिटीज रिटर्न करायच्या असतील तर तुम्ही जो सेकंड ऑप्शन आहे स्पेसिफिक क्वांटिटी प्रोडक्ट क्वांटिटी रिटर्न हे सुद्धा करू शकता. जो लेफ्ट साईडला दिसतोय त्याच पद्धतीनं जी ID दिसते आपल्याला 6007 यावरती क्लिक करायचे. त्यानंतर एक ऑप्शन जनरेट होईल रिटर्न सेल. हा जो कम्प्लीट सेल आहे तो तुम्हाला रिटर्न करता येऊ शकतो. त्यानंतर एक ऑप्शन तिथे तुमच्यावरती कन्फर्मेशन मेसेज तिथे जनरेट होईल. आर यू शुअर वॉन्ट टू रिटर्न सेल, सिलेक्ट सेल रेकॉर्ड. तर तुम्हाला करायचं असेल तर यस या बटनावरती क्लिक करून सेल रिटर्न सक्सेसफुली या बटनावरती आपल्याला करून ओके या बटनावरती क्लिक करायचे. लेट वी विल डिस्कस नेक्स्ट परचेस रिटर्न. एंटर सप्लायर नेम, तर तुम्हाला सप्लायरचं नेम टाकून क्लिक करायचे. ॲज इट इज या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर तिथं जनरेट होतील. त्यानंतर सुद्धा तुम्ही 3006 ID ला राईट क्लिक केल्यानंतर परचेस रिटर्न, तर परचेस होल तुम्ही परचेस रिटर्न करू शकता. जर आर यू शुअर वॉन्ट टू हा मेसेज तुमचा तिथं जनरेट होईल. त्यानंतर खालचा जो बॉक्स दिसतो परचेस रिटर्न, परचेस आयटम लिस्टमध्ये, त्यानंतर महादन 1 kg यावरती तुम्ही क्लिक करायचे. त्यानंतर दोन ऑप्शन्स जनरेट होतील, प्रोडक्ट रिटर्न आणि रिटर्न प्रोडक्ट क्वांटिटी. सो ॲज इट इज प्रिव्हियस फंक्शनमध्ये ज्या पद्धतीनं आपण डिस्कस केलं त्याच पद्धतीनं प्रोडक्ट रिटर्नचा उपयोग या पद्धतीनं करता येईल. प्रोडक्ट पूर्ण रिटर्न करता येईल आणि जर स्पेसिफिक क्वांटिटी जर रिटर्न करायची असेल तर त्याच्या खालचा जो ऑप्शन होता तो मात्र स्पेसिफिक इंडिव्हिज्युअली क्वांटिटीज असतील त्या मात्र तुम्हाला रिटर्न करता येतील. ठीक आहे. त्यानंतर आहे एक्सपायरी. एक्सपायरीमध्ये तुम्हाला जो तुम्हाला तिथं दिसतीये की आता रिसेंटला आता काही प्रोडक्ट्स आहेत का जे एक्सपायरीला आले ते सुद्धा दिसतील आणि जे पाठीमागं आहेत ते सुद्धा जे एक्सपायरी आहेत का ते तुमच्या स्क्रीनवरती तिथं डिस्प्ले दिसतील. फॉर एक्झाम्पल दिसते तिथं महादन 1 kg एक्सपायरी डेट दिसतीये 2/21. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक्सपायरीज डेट्स त्या तिथं अवेलेबल होतील जस्ट फॉर विविंग पर्पज. त्यानंतर रिपोर्ट्समध्ये व्ह्यू सेल Ctrl+F1, व्ह्यू परचेस Ctrl+F2, लिस्ट ऑफ प्रोडक्ट Ctrl+F3, डेली सेल्स Ctrl+F5 and daily purchase Ctrl+F6, view purchase return Ctrl+F7, view sell invoice report Ctrl+F8. हे शॉर्टकट्स त्यांनी प्रोव्हाइड केलेत. लेट वी विल डिस्कस फर्स्ट व्ह्यू सेल्स. तर तुम्हाला सेलची लिस्ट आपल्यासमोर जनरेट होईल. फॉर एक्झाम्पल कस्टमरचा नेम असेल श्री, त्याच्यानंतर अनिकेत, टोटल डिस्काउंट असेल, टोटल अमाऊंट तुम्ही जेवढी प्रोव्हाइड करताय 240, तो टोटल GST 12, नेट अमाऊंट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पद्धतीमध्ये व्ह्यू सेल्समध्ये दिसतील. त्यानंतर डेली सेल्स Ctrl+F5, तुम्हाला तिथं सेल डेट असेल ते तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि जनरेट रिसिप्ट या बटनावरती क्लिक करायचे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तिथं जो डेली सेलचा रिपोर्ट आहे जी आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले झालेला दिसतोय. तर या सगळ्या इन्फॉर्मेशन, टोटल डिस्काउंट, टोटल अमाऊंट, टोटल GST, नेट अमाऊंट, पेड, या सगळ्या गोष्टी डिस्प्ले होतील. त्यानंतर परचेस
डेली परचेस Ctrl+F6, त्याच्यानंतर व्ह्यू परचेस रिटर्न Ctrl+F7 आणि जो महत्त्वाचा आहे व्ह्यू सेल इनव्हॉइस रिपोर्ट Ctrl+F8. त्याच्यामध्ये तुम्हाला डेट सिलेक्ट करायची आहे. लोड रिपोर्ट करून जर एखादा कस्टमर असेल 2-3 दिवसाखाली जर त्यांनी काही तुमच्याकडून घेऊन गेलेलं आहे आणि त्याबद्दलची जर तुम्हाला रिपोर्ट्स तुम्हाला परत बघायचा असेल तर तुम्ही या फंक्शनचा यूज करू शकता. ते मात्र डेट मात्र टाकणं इथं कंपल्सरी आहे आणि त्याच्यानंतर लोड रिपोर्ट टाकून तुम्ही जसं फॉर एक्झाम्पल त्यावरती तुम्हाला जसं आयडी दिसते सेल आयडी 6007 या बटनावरती डबल क्लिक करायचे आणि त्याबद्दलचा तुम्हाला रिपोर्ट तिथं जनरेट होईल. फॉर एक्झाम्पल जो तुमच्या समोर जो डिस्प्ले झालेला आहे स्क्रीनवरती अशा पद्धतीचा त्याबद्दल त्या आपल्याला आयडी वरती डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट्स जनरेट होईल. ठीक आहे. त्यानंतर फाईल सेंड मेल Ctrl+W हे शॉर्टकट्स प्रोव्हाइड केले. रिसिव्हर ईमेल हा जो बॉक्स दिसतोय तो तुम्हाला तिथे रिसिव्हरचा ईमेल आहे तो तिथे इन्सर्ट करायचा. फॉर एक्झाम्पल अनिकेत हुलोले 7219@gmail.com जो सेंडर ईमेल आहे अनिकेत हुलोले 2811@gmail.com हा जो मेसेज आहे तो तुम्हाला तिथं मेसेज बॉक्समध्ये इन्सर्ट करायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल स्क्रीनवरती काही प्रोसिजर्स होताना दिसत आहेत. त्याच्यानंतर अटॅच फाईल या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि फाईल अटॅच करायची आहे. जसं फॉर एक्झाम्पल स्क्रीनवरती फॉर एक्झाम्पल दिसत आहेत आणि सेंड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. तर ईमेल सेंड सक्सेसफुली करून ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर फाईलमध्ये बॅकअप अँड डाटाबेस तर आपल्याला डाटाबेसचं नेम तुम्हाला तिथं डाटाबेसचं नेम टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल स्क्रीनवरती दिसते आणि बॅकअप डाटाबेस करायचे. जर रिस्टोर डाटाबेस असेल तर तुम्हाला पाथ सिलेक्ट करणे सक्सेसफुली कम्प्लिटेड हा दिसेल. रिटर्न डाटाबेससाठी तुम्हाला पाथ सिलेक्ट करायचं आहे तो तुम्हाला फॉर एक्झाम्पल स्क्रीनवरती दिसतोय. रिस्टोर डाटाबेस या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. डाटाबेस रिकवर्ड. तर आय थिंक हे सॉफ्टवेअर तुम्हाला समजलं असेल. आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेस प्रत्येक वेळी बाजारामध्ये नवीन नवीन सॉफ्टवेअर्स लॉन्च करत राहतं. तर अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर्स जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच मिस्टर अनिकेत हुले यांच्याशी नक्की संपर्क साधू शकता. तर त्याच पद्धतीनं MSIT सोल्युशन सर्व्हिसेस अशा पद्धतीनं सॉफ्टवेअर्स डेव्हलपमेंट्स असतील, वेबसाईट डेव्हलपमेंट्स असतील, ब्लॉग डिझाईन, त्यांच्यानंतर अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट असेल अँड इन्स्टॉलेशन अशा विविध प्रकारची कामं हे करत असतं. आणि त्याच पद्धतीनं हे जे सॉफ्टवेअर्स आपण आता ऐकलं किंवा समजून घेतलं तर यामध्ये तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या ओन ह्याच्याने जर तुम्हाला काही नवीन गोष्टी हव्या आहेत का या सॉफ्टवेअर्समध्ये तुम्हाला ॲड करायच्या आहेत आणि त्या मात्र जर गोष्टी हव्या असतील तर तुम्ही नक्कीच एकदा अनिकेतशी संपर्क साधा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या पद्धतीनं त्या ॲड करून भेटतील. तर अशा विविध प्रकारची जी कामं आहेत तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुमच्या ओन ह्याच्याने ह्या सगळ्या गोष्टी MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातील. तर ठीक आहे. थँक्यू सो मच.